नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. इथे मी तुम्हाला दाखवत होते की माझा जो ट्रायपॉड आहे तो तुटला होता आणि हा केव्हा तुटला होता ते पण सांगते तुम्हाला. दसऱ्याच्या दिवशी मी सगळे माझे शस्त्र क्लीन करायचे होते मला, म्हणजे सगळ्या शस्त्रांची पूजा करायची होती, जसं कॅमेरा, मोबाईल, ट्रायपॉड, रिंग लाईट, पोर्ट्रा लाईट, सगळ्या गोष्टींची पूजा केली ना. त्यावेळेला मी माझा ट्रायपॉड धुवत होती, म्हणजे त्याला मला धुवायचं होतं म्हणून. मग तेव्हा ते काढला तो तर तेव्हा त्याची एक दंडी तुटली होती. तर मग त्या दिवसपासून मी व्यवस्थित शूटच नाही करू शकली, म्हणजे क्लिनिंग व्हिडिओज वगैरे जे होते माझे ते मी थोडेफार शूट केले, कारण इकडे तिकडे मूव्ह करायला प्रॉब्लेम होत होता आणि त्याला काहीतरी जुगाड करायला लागत होता. आणि नंतर मग तो ट्रायपॉड असा बसत होता, त्याची एक दंडी तुटलेली असल्यामुळे. मग मी काय केलं, धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी उठली आणि धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करत असतात मात्र, तर म्हणून मग मी सकाळीच सगळ्यात पहिल्यांदा ऑर्डर केलं होतं हा ट्रायपॉड. आणि हा ट्रायपॉड मला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रिसीव झाला. हो, बहुतेक दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रिसीव झाला. तर त्यामुळे मग म्हणजे माझी धनत्रयोदशीची ही शॉपिंग होती. सगळ्यात पहिली शॉपिंग मी ही केली होती. नंतर मग तुम्हाला दाखवलंच होतं ते पितळीचे भांडे, ताट होतं. नंतर मग कोणीतरी म्हटलं तर हत्ती म्हणू नको, गजलक्ष्मी म्हणतं, सॉरी आता मला माहीत नव्हतं म्हणून मग मी ते हत्ती म्हणून दिलं होतं पितळीचे. तर गजलक्ष्मी पितळीचे. आणि नंतर मग काय होतं, ते स्टूल होतं पितळीचा. असे मी खरेदी केली होती त्या दिवशी. पण सगळ्यात पहिली खरेदी म्हणजे माझी ही होती ट्रायपॉडची. तर हा ट्रायपॉड आल्यानंतर मग हे असेंबल करत होते दोघेजण बापले याला. तर हा जो आहे याचं स्टँड आहे हे खालचं. आणि हा ट्रायपॉड मला सगळे आत्तापर्यंत जे ट्रायपॉड मी यूज केलेले आहेत ना, आता माझ्या जर्नीला झाले असतील 6 वर्ष, यूट्यूब जर्नीला. त्या 6 वर्षात मी जेवढेही ट्रायपॉड आत्तापर्यंत यूज केलेले त्यामधला सगळ्यात बेस्ट ट्रायपॉड म्हणजे हा. कारण हा इतका व्यवस्थित मूव्ह होतो आणि सगळीकडे व्यवस्थित ॲडजस्टमेंट याची होते. आणि कसं आहे, जर तुम्हाला असा जवळून शॉट घ्यायचा असला किंवा कोणते कुकिंग व्हिडिओज असले तुमचे, तर त्यासाठी पण बेस्ट आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक देऊन देईल मी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन देईल आणि कॉमेंट पिनमध्ये पण देऊन देईल. तुम्ही चेकआउट नक्की करा. जर पाहिजे असेल तर नक्की घ्या, कारण खूप छान ट्रायपॉड आहे. म्हणजे सगळ्यात चांगला ट्रायपॉड आत्तापर्यंतचा माझा हा. मी चांगले महाग ट्रायपॉड यूज केले, पण हा ट्रायपॉड खरंच खूप छान आहे. पोहोचलो कोराडीच्या मंदिरात. बापरे, यांनी इतकी सजा दिलेली आम्हाला. थांबवली नाही एका जागेवर पण गाडी. म्हणजे जेव्हापासून आम्ही अमरावतीवरून निघालो डायरेक्ट इथे, म्हणजे पाय हलवायला जागा. सगळेजण एका गाडीत, मुन्नाच्या गाडीत तिकडे हे होते कल्याणीचे आईवडील आणि कल्याणी, आणि इकडे आम्ही होतो सगळेजण. नंतर आद्विक तिकडे चालला गेला. तर आता बापरे, पाय खूपच अकडले. खूप मोठी सजा दिली. आणि चला दर्शन करू मग निघू. मुन्नाचं म्हणणं आहे की आपण तिकडे पण जाऊ, जंगल सफारी. बघू आता काय बोलू. आईस्क्रीम पहिल्यांदा दर्शन करू, नंतर मग आईस्क्रीम. सगळेजण जे काही खायचं आहे ते नंतर. मुन्नाचं आणि कल्याणीचं आधीच ठरलेलं होतं की आपण कोराडीच्या मंदिराला दर्शनाला जाऊ म्हणून. पण आमचं काही फिक्स नव्हतं, कारण तुम्हाला सांगितलं होतं की माझे पिरियड्स केव्हा येतील ते सांगता नव्हतं येत. मग माझे पिरियड्स क्लिअर झाले होते, म्हणून मग आता माझं फिक्स झालं की मी पण येते म्हणून मग आम्ही आलो होतो पहिल्यांदा. तर मग काय झालं की खूप सारे अशा कामं होते, त्यामुळे मी नाही म्हणत होते. पण इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं, म्हणजे खरोखर सांगते. तुम्हाला जर जायची इच्छा असेल तर नक्की जा. खूप छान मंदिर आहे. आणि मेन म्हणजे इथे गेल्यानंतर तर इतकं प्रसन्न वाटतं. आम्ही जेवढाही वेळ तिथे थांबलो ना त्यावेळेपर्यंत इतकं छान वाटत होतं. आणि खरोखर खूप छान आहे मंदिर. तर मी तर पहिल्यांदाच बघितलं होतं. कल्याणींनी, मुन्नांनी पण पहिल्यांदाच बघितलं होतं. कल्याणीची आई गेलेली होती, त्यामुळे कल्याणीला सांगितलं होतं त्यांनी. तर त्यांची दोघांची पण इच्छा होती की जायचं म्हणून. मग आम्ही गेलो. तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे स्टॉल्स वगैरे आहेत खूप सारे. म्हणजे खूप सारे शॉप्स आहेत इथे. म्हणजे शॉपिंग करायला पण खूप छान आहे. शॉपिंगसाठी तर खरंच खूप छान आहे. पण आम्ही शॉपिंग बाकी कोणत्या गोष्टींची नव्हती केली. मला रांगोळ्या पाहिजे होत्या. सगळ्यात मला तुम्हाला सांगितलं ना, मी रांगोळ्यांसाठी मी खूप जास्त हे असते माझं.
आणि माझ्या नवऱ्याला पण आता माझी कमजोरी माहीत पडलेली आहे. तेही लगेच रांगोळ्या दिसल्याबरोबर काही नाही घेऊ पण रांगोळ्या घेऊ नक्की आपण तिकडनं येताना. म्हटलं हो आपण नक्की बघू. तर ते बघतच होते की कुठे छान रांगोळ्या आहेत. ते काढून ठेवलेले असतात ना खाली अशा की साचे कोणत्या जागी छान आहेत कोणत्या जागी नाही. इथे कमळाचे फुलं पण छान मिळत होते. हार तर इतके सुंदर सुंदर बनवलेले होते रिअल फ्लावरचे. बापरे, मला तर इतकी व्हरायटी इथेच बघायला मिळाली होती पहिल्यांदा. आईनी, कल्याणीच्या आईनी सगळ्यांनी कमळ घेतले होते देवीच्या चरणी अर्पण करायला. नंतर मग आम्ही जात होतो. किती लांबपर्यंत आम्हाला चालत चालत जावं लागलं. आता जे गेलेले असतील किंवा जे नेहमी जात असतील ते तर त्यांना तर माहीतच असेल. आता हारांची व्हरायटी बघा तुम्ही किती जास्त आहे आणि किती सुंदर सुंदर हार होते. मग इथनं आम्ही एक हे घेतली, ओटी घेतली. कल्याणीने पण ओटी घेतली, मी पण घेतली. तिला तर साडी चढवायची होती, जे आपलं नवारी पातळ असतं ना ते चढवायचं होतं. तर ते घेतलं तिने. नंतर मी ही साधी ओटी घेतली होती. यांना हाताला बांधायला ते धागा घेतला होता तो त्यांनी बांधून मागितला मला. नंतर इथे कमळ बघत होतो तर इथे पण कमळाची व्हरायटी होती. नंतर आलो, पाय वगैरे धुतले. नंतर मंदिरात गेलो. तर तुम्ही बघू शकता. मला असं वाटत होतं ना की जरी तुम्ही नसेल गेले ना तर म्हणून मग मी हे शूट यासाठी केलं की तुम्ही बघून घ्या मंदिर कसं आहे. आणि तुमची जर इच्छा असेल जायची तर नक्की जा. खूप छान वाटतंय. मला तर इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटायला लागलं होतं, खूप छान वाटायला लागलं होतं. मग आम्ही खूप वेळपर्यंत इथे छानपैकी बसलो. नंतर इथेच प्रसाद घेतला आम्ही. जसा गजानन महाराजांचा मंदिरात कसा प्रसाद मिळतो ना तसाच इथे प्रसाद मिळतो. पण इथे गजानन महाराजांच्या मंदिरात प्रसाद जो महाप्रसाद आहे तो फ्री आहे. पण इथला जो महाप्रसाद आहे तो त्याचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात. पण जास्त नाही आहेत, पर पर्सन 50 रुपये वगैरे काहीतरी आहे. तर ते आम्ही म्हणजे त्याची आपल्याला पावती घ्यावी लागते आणि नंतर मग आपल्याला महाप्रसाद घ्यायला जावं लागतं. पण महाप्रसाद चांगला आहे, मस्त आहे, टेस्टी आहे. सगळ्यात जास्त मला तर महाप्रसादामधलं तिथलं आवडलं शिरा. तर तुम्ही जर तिथे जाल ना आणि तिथला शिरा खाल ना, अरे यार इतका जबरदस्त शिरा आहे ना तिथे, म्हणजे तुम्हाला खूप आवडेल आणि खातच राहाल. इतकं छान वाटते तिथे तो शिरा. आणि इथला परिसर तुम्हाला दाखवायचा होता. आणि कुंड्या आम्ही मोजल्या, म्हणजे कुंड्यांवर ना ते मोठ्या मोठ्या जो आहेत ज्या दाखवल्या ना मी तुम्हाला कुंड्या, त्या कुंड्या जवळजवळ 1000च्या वर आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या मोठ्या कुंड्या. विचार करा तुम्ही की किती झाडं लावलेले असतील त्यांनी. आणि खूप सुंदर परिसर आहे. हे पूर्ण मंदिर आहे आतमधलं तर तुम्हाला दाखवलंच. आणि इथे एक गोष्ट अशी झाली ना, म्हणजे मी विचार पण नव्हता केला की असं काही होईल म्हणून. तिथे त्यांनी ना मी जशी गेली, आता मी त्यांना ओटी दिली माझी, बाकीचे सगळे ओटी देत होते. आता कल्याणीने पण ओटी घेतली होती, सगळेजण ओटी देत होते. पण कोणालाच असं काही त्यांनी म्हणजे मागितल्यानंतर रिटर्न करत होते. ते मागितल्यानंतर काय करत होते की ओढणी मागितली तर ओढणी देत होते देवींची. आणि जर काही मागितलं नारळ वगैरे तर देत होते. पण मी न मागताच, काही न करता, म्हणजे मी विचार पण नव्हता केला की मला मागायचं आहे किंवा काही, पण त्यांनी असंच मला पूर्ण ओटीच भरून दिली. म्हणजे माझी ओटी त्यांनी ठेवून घेतली तिथे आणि दुसरी जी ओटी तिथली उचलली पूर्ण आणि ती ओटी माझ्या याच्यात टाकली, म्हणजे मला माझ्या टोपलीत टाकली. मला इतकं बरं वाटलं, म्हणजे मी न मागता काहीच माझी ओटी भरला गेली. खूप छान वाटलं ते. नंतर मग मी कल्याणीला सांगितलं, म्हटलं तू पण काहीतरी तिथलं घे, म्हणजे चुंदरी माग किंवा काही माग, म्हणजे एक आठवण देवीची आपल्याला राहतं. तर तिला काही माहीत नव्हतं, मलाही माहीत नव्हतं. पण मी अचानकच माझ्या पदरात टाकलं गेलं ते सगळं. म्हणून मग नंतर सगळेजण मागत होते तर मग मी तिलाही सांगितलं मग आम्ही इथे. आणि ही जी लाईन होती ही जेवणाची होती. म्हणजे आता इतकी काही गर्दी नव्हती जेवणाच्या लाईनमध्ये. आता तुम्ही शेगावला बघितलं असेल तर खूप जास्त तिथे गर्दी राहते. पण इथे काय आहे की इथे तिकीट आहे ना, म्हणून आता कोणाला प्रसाद घ्यायचा असतो कोणाला नाही. पण आम्ही टाईमही हे असा होता आमचा, दुपारचा असा टाईम होता. बहुतेक होऊ शकते त्यावेळेला इतकी गर्दी नसेल, आणखी दुसऱ्या वेळेला गर्दी होत असेल. तर अशा वेळेला आतमधला परिसर पण खूप छान होता, क्लीन होता मेन म्हणजे. आणि हे जे लावलेले होते ना हे पण खूप छान वाटत होते. मग आम्ही इथे आलो, जेवण वगैरे, म्हणजे हे जे महाप्रसाद आहे हा घेतला. तिथे हँडवॉश करायला पण सोय आहे. नंतर सेम गजानन महाराजांसारखंच, म्हणजे आता आपण तर मी तर दुसऱ्या जागी महाप्रसाद घेतलेला नाही आहे कधी. गजानन महाराजांच्याही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मी एकच वेळ महाप्रसाद घेतला होता आणि तेही मी खूप थकली होती. पूर्ण मला खूप वेळपर्यंत उभं राहावं लागलं होतं ना. तो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता, जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल, आठवत असेल तुम्हाला. महाप्रसाद एक वेळ गेलो होतो आम्ही आणि त्यावेळेला पहिल्यांदा महाप्रसाद घेतला होता मी तिथे लाईनमध्ये लागून. आणि इतकं थकलो होतो
त्यानंतर मग कधीच महाप्रसाद घ्यायचा चान्स आला नाही, कारण त्याच वेळेला इतकं थकून गेलो होतो. आणि हा जो शिरा सांगत आहे मी, हा शिरा इतका टेस्टी होता की तुम्हाला काय सांगू. पहिल्यांदा काय करायचं असतं, तुम्हाला तिथनं शिरा वगैरे घ्यावा लागतो आणि ते तिथे लोणचं वगैरे देतात आणि मग तुम्हाला ताट ठेवायचं असतं. नंतर मग इथे हँडवॉश करायला यायचं असतं आणि नंतर मग ते ट्रॉल्यांनी तुम्हाला महाप्रसाद देतात, जसं की तिथे आहे. तर आणि हो, तुम्ही जर गजानन म्हणजे महाराजांच्या ठिकाणी नसेल गेले ना, तर तिथे पण सांगते खूप छान सोय आहे. तुम्ही जर नसाल गेले तर तिथे पण या गजानन महाराजांच्या ठिकाणी. आता मी विसरली की फक्त माझे व्हिडिओज विदर्भातूनच नाही बघत, तर बाकीच्या ठिकाणी पण जातात, म्हणून मग सांगते. आता शिर्डी वगैरेला मला महाप्रसाद घ्यायची गरज नाही पडली. शिर्डीला मी केव्हा गेली होती, जेव्हा लग्न होऊन लगेच मी पहिल्यांदा पुण्याला गेली ना, त्यावेळेला मी शिर्डीला गेलो होतो. म्हणजे त्याच वर्षी 2007मध्ये. आता शिर्डीला मी तेव्हापासून नाही गेलेली आहे, 2007पासनं. तर मला इतकं काही माहिती नाही शिर्डीचं. आता किती काय बदल झालेले आहेत हे मला नाही माहीत, पण जावं लागेल शिर्डीला पण एखाद्या वेळेला. आता जसा चान्स येतो तसं माहीत पडेल आता. तर हे आहे. इथे जेवण केलं. पोळ्या थोड्या मशीनच्या असल्यामुळे थोड्या त्या रफ वाटत होत्या, पण बाकीचं सगळं खूप टेस्टी होतं, वरण वगैरे हे ते. नंतर मग निघालो जेवण वगैरे करून. तर मग आम्ही थोडी इथे शॉपिंग केली. एक शॉप लागतं तिथे तुम्हाला साईडला, लगेच उतरल्यानंतर खाली. मग इथे हे पितळीचे भांडे होते, खूप काही गोष्टी होत्या. तर आम्ही इथनं यंत्र घेतले, म्हणजे सगळ्यांसाठी, घरच्यांसाठी. दाखवेल एखाद्या दिवशी तुम्हाला. माझ्या मंदिरात ठेवलेलं आहे मी ते यंत्र. तर ते पूर्ण यंत्राचं एक फ्रेम आहे, सगळे यंत्र त्यामध्ये आहे. तर मग आम्ही ते यंत्र वगैरे घेतले इथनं. नंतर बाकीची काही खरेदी कल्याणची केली. तर माझी मेन खरेदी होती ह्या रांगोळ्यांचे साचे. मग आम्ही रांगोळ्यांचे साचे बघितले इथे. रांगोळ्यांचे साचे इतके छान छान होते आणि मोठे मोठे होते. हे मला दिवाळीच्या आधी पाहिजे होते, म्हणजे माझा टाईम वाचला असता. आणि तसा इतका टाईम मी घालवलेला नाही आहे रांगोळीमध्ये, पण तरी मला छान रांगोळी काढता आली असती त्या दिवशी, आणि तेही कमी वेळात. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपण बाकीच्या सणांना काढू आणि मग मी दाखवेलच तुम्हाला. तर असं मी इथनं साचे घेतले, भरपूर साचे होते. तर ते साचे घेतले आणि मग आम्ही निघालो. चला, सॉरी, ही क्लिप परत ॲड केलेली आहे मी. चला मग आता इथेच या व्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा व्लॉगमध्ये. होप तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनल्सचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग, बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.